नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। Guys, I'm being harassed in my own home. मुझे मेरे ही घर में परेशान किया जा रहा है। I just called the cops. परेशान होके मैंने पुलिस को कॉल किया, पुलिस आई। And they've asked me to come to the police station to launch a proper complaint. I'm going to probably go tomorrow or day after. I'm not well. मुझे इतना परेशान किया गया है पिछले 4-5 सालों में कि मेरी तबीयत खराब हो गई है। मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ। मेरा घर पूरा एकदम मेसी होके पड़ा हुआ है। I can't hire even maids because they planted maids in my house. And I had such a bad experience with maids coming in and stealing and doing all kinds of things. I have to do all my work. मेरे दरवाजे के बाहर आके लोग I'm being troubled in my own house. Please, someone help me. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा पुन्हा खळबळजनक आरोप, रडत शेअर केला व्हिडिओ। बॉलिवूडमध्ये मीटू चळवळीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं एक धक्कादायक आणि भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसत येत असून तिला तिच्याच घरात त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप तिनं केलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे। शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तनुश्री अत्यंत व्यथित दिसत आहे। ती म्हणते, मला माझ्याच घरात त्रास दिला जात आहे, मला माझ्याच घरात छळ जात आहे। मी नुकताच पोलिसांना फोन केला आहे, त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितलं। मी कदाचित उद्या किंवा परवा तिथे जाईन। माझी तब्येत ठीक नाहीये। गेल्या 4 ते 5 वर्षापासून मला खूप त्रास दिला जात आहे। व्हिडिओ सोबतच्या कॅप्शनमध्ये तनुश्रीने लिहिलं आहे, मी या त्रासाला कंटाळले आहे। हे 2018 पासून मी टू पासून सुरू आहे। आज कंटाळून मी पोलिसांना बोलावलं आहे। कृपया कोणीतरी मला मदत करा। तिच्या या भावनिक आवाहनानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत। तनुश्रीने सांगितलं, माझी तब्येत बिघडली आहे। मी काही काम करू शकत नाहीये। मी मोलकरीणही ठेवू शकत नाही। मोलकरणीसोबतचा माझा अनुभव खूप वाईट राहिला आहे। त्या येऊन माझ्या घरात सामान चोरून नेतात। मला स्वतःच माझे सर्व काम करावे लागते। मला माझ्याच घरात त्रास दिला जात आहे। कृपया कोणीतरी मला मदत करा। 2020 पासून जवळजवळ दररोज विचित्र वेळी मला माझ्या छतावर आणि माझ्या दाराबाहेर असेच मोठे आवाज आणि इतर खूप मोठा आवाज ऐकू येत आहे। मी बिल्डिंग मॅनेजमेंटकडे तक्रार करून थकले आणि काही वर्षापूर्वी मी हे सर्व सोडून दिलं, असंही तनुश्रीनं म्हटलं आहे।